विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सराव संच 5.3 शिकणार आहोत. त्यामधील पहिलं उदाहरण आहे, मी वाचतो त्याकडे लक्ष द्या. रेषांनी एक्स अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन दिले आहे. त्यावरून त्या रेषांचे चढ काढा. 1 30 अंश, 2 45 अंश, 3 60 अंश आणि 4 90 अंश. या दिलेल्या कोनांचा आपल्याला रेषांचे चढ काढायचा आहे. आणि जेव्हा दिलेल्या कोनांचा रेषांचा चढ काढायचा असतो त्यावेळेला आपल्याला टॅन गुणोत्तर वापरायचा आहे. पहिलं उदाहरण या ठिकाणी मी इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही मराठीत लिहायचं आहे. पहिलं ए थीटा बरोबर 30 अंश. मग ह्या रेषेचं चढ काढायचं असेल तर आपल्याला टॅन गुणोत्तर वापरायचं आहे. म्हणून रेषाचं चढ बरोबर, चढ हा एम अक्षराने दर्शवला जातो. मग रेषेचा चढ एम बरोबर टॅन थीटा. टॅन थीटाची किंमत आहे 30 अंश. म्हणून टॅन 30 याचं गुणोत्तर आहे 1/√3. बी थीटा 45 अंश घेतला. मग रेषेचा चढ एम बरोबर टॅन थीटा म्हणून बरोबर टॅन 45 अंश आणि टॅन 45 आहे, टॅन 45चं गुणोत्तर आहे 1. सी थीटा बरोबर 60 अंश. रेषेचा चढ एम बरोबर टॅन थीटा बरोबर टॅन 60 अंश, 60 अंश आणि टॅन 60चं गुणोत्तर आहे √3. डी थीटा बरोबर 90 अंश. रेषेचा चढ एम बरोबर टॅन थीटा बरोबर टॅन 90 अंश बरोबर टॅन 90 अंश हे आपल्याला काढता येत नाही, त्याचा चढ ठरवता येत नाही, म्हणून नॉट डिफाईन, चढ ठरवता येत नाही. इथपर्यंत समजलं. आणि अशा प्रकारचे उदाहरण हे दिलेल्या कोनावरून रेषेचा चढ काढण्याचे उदाहरण परीक्षेला विचारतात, फार महत्वाचं आहे. पुढचं उदाहरण प्रश्न क्रमांक 2 उदाहरण 4. मी उदाहरण वाचतो त्याकडे लक्ष द्या. पुढे दिलेल्या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा. त्यातलं उदाहरण आहे उदाहरण क्रमांक 4. एल कंसात -2 -3 कंस पूर्ण आणि एम कंसात -6 -8 कंस पूर्ण. आता आपल्याला दिलेल्या उदाहरणामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढायला सांगितलेलं आहे. मग बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढायचं असेल तर रेषेच्या चढेचं सूत्र आपल्याला वापरावं लागणार आहे. y2 मायनस रेषेचा चढ बरोबर y2 मायनस y1 छेदात x2 मायनस x1. मग पाहूया, या ठिकाणी मी इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही मराठीत लिहायचं आहे. एल कंसात -2 -3 कंस पूर्ण एम कंसात -6 -8. समजा एल कंसात -2 -3 बरोबर x1 y1, एम कंसात -6 -8 बरोबर x2 y2. म्हणून रेषेचा चढ LM बरोबर y2 मायनस y1 छेदात x2 मायनस x1. मग आता y2 ची किंमत आहे 8 -8 आणि y1 ची किंमत आहे -3. मग -8 कंसात -3 छेदात x2 ची किंमत आहे -6 x1 ची किंमत आहे -2 -6 कंसात -2 बरोबर कंसाच्या वेळी वजा चिन्ह असेल तर कंसाचे चिन्ह बदलतात, म्हणून -8 अधिक 3. इथे सुद्धा तसंच आहे, कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे म्हणून कंसातील चिन्ह बदलतील, म्हणून -6 अधिक 2 बरोबर -8 मधून 3 गेले -5, -6 मधून 2 गेले छेदात -4 बरोबर अंशात आणि छेदात दोन्ही ठिकाणी वजा चिन्ह आहे म्हणून ते जातील, म्हणून 5/4. म्हणून उत्तर आहे रेषेचा चढ एल रेषेचा चढ आहे 5/4. समजलं तुम्हाला? पुढचं उदाहरण क्रमांक 3. त्यामधील पहिलं उदाहरण मी उदाहरण वाचतो त्याकडे लक्ष द्या. पुढील बिंदू एक रेषे आहेत की नाही ते ठरवा. त्यातील पहिलं उदाहरण आहे प्रश्न तिसऱ्यातलं पहिलं उदाहरण आहे. a कंसात -1 -1 कंस पूर्ण, बी कंसात 0 1 कंस पूर्ण आणि सी कंसात 1
3 कंस पूर्ण असे 3 पॉईंट दिलेले आहेत, 3 बिंदू दिलेले आहेत, बिंदू ए बी सी. आता हे 3 बिंदू एक रेषीय आहेत किंवा नाही हे आपल्याला सांगायचं आहे किंवा हे ठरवायचं आहे. जेव्हा या ठिकाणी 2-2 बिंदू घेऊन त्यांचा रेषेचा चढ जर आपण काढला आणि तो जर सारखा आला तर हे 3 बिंदू एक रेषेत, बिंदू ए बी सी हे एक रेषेत असे सांगता येईल. मग पहिल्यांदा आपल्याला रेषा ए बीचा चढ काढावा लागेल आणि नंतर रेषा बी सीचा चढ काढावा लागेल आणि मग हे दोन्ही चढ जर सारखे आले तर बिंदू ए बी सी हे एक रेषीय आहेत असं आपल्याला ठरवता येईल. तर पाहूया, या ठिकाणी मी इंग्रजीमध्ये लिहिलेलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही मराठीत लिहायचं आहे. प्रश्न तिसऱ्यातला उदाहरण 1, ए कंसात -1, -1 कंस पूर्ण, बी कंसात 0,1 कंस पूर्ण, सी कंसात 1,3 कंस पूर्ण. या ठिकाणी उदाहरण आहे. पहिल्यांदा आपण ए बीचा चढ काढणार आहोत. रेषा ए बीचा चढ बरोबर y2 - y1 छेदात x2 - x1. या ठिकाणी हा y2 1 आहे, y1 -1 आहे, बरोबर 1 कंसात -1 कंस पूर्ण छेदात x2 - x1. 0 हा x2 आहे आणि -1 हा x1 आहे, म्हणून 0 कंसात -1 कंस पूर्ण बरोबर 1 अधिक 1. कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर कंसाचे चिन्ह बदलतात, म्हणजे वजाचा अधिक झालाय. 1 अधिक 1 छेदात 1 बरोबर 2/1 बरोबर 2. मग रेषा ए बीचा चढ आलेला आहे 2. आता आपण रेषा बीसीचा चढ काढूया. रेषा बीसीचा चढ बरोबर या ठिकाणी मग ते सूत्र y2 - y1 अपॉन x2 - x1 बरोबर या ठिकाणी हे 2 बिंदू, हा y2 हा y1 हा x2 हा x1. मग 3 वजा 1 छेदात 1 वजा 0. मग 3तनं 1 गेला 2 राहिले, 1तनं 0 गेला, 1तनं 0 1 राहिला, म्हणजे 2/1 म्हणजेच रेषा बीसीचा चढ जो आहे हा 2 आलेला आहे. या ठिकाणी रेषा ए बीचा चढ 2 आणि रेषा बीसीचा चढ सुद्धा 2 आहे, म्हणून रेषा ए बीचा चढ बरोबर रेषा बीसीचा चढ. पुढचं उदाहरण क्रमांक 8. मी उदाहरण वाचतो त्याकडे लक्ष द्या. पी कंसात 2,4 कंस पूर्ण, क्यू कंसात 3,6 कंस पूर्ण, आर कंसात 3,1 कंस पूर्ण आणि एस कंसात 5,k कंस पूर्ण असून रेषा पी क्यू ही रेषा आर एस ला समांतर आहे. तर के ची किंमत काढा. या उदाहरणामध्ये आपल्याला के ची किंमत काढायला सांगितलेली आहे आणि उदाहरणामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की रेषा पी क्यू समांतर रेषा आर एस. जेव्हा तुम्हाला उदाहरणामध्ये हे 2 रेषा समांतर सांगितलं असतात त्यावेळेला त्या दोन्ही रेषांचा स्लोप हा सारखा असतो. पाहूया, या ठिकाणी इंग्रजीमध्ये दिलेलं आहे, तुम्ही मराठीत लिहायचं आहे. उदाहरण क्रमांक 8 त्यात दिलंय पी कंसात 2,4 कंस पूर्ण, क्यू कंसात 3,6 कंस पूर्ण, आर कंसात 3,1 कंस पूर्ण आणि एस कंसात 5,k कंस पूर्ण. आणि उदाहरणामध्ये दिलेलं आहे रेषा पी क्यू समांतर रेषा आर एस दिलेला आहे. मग 2 रेषा समांतर असतात म्हणून त्या समांतर रेषांचं स्लोप सुद्धा म्हणजे चढ सुद्धा एकरूप असतो. दोन्ही समांतर रेषेचा चढ एकरूप असतो, म्हणून रेषा पीक्यूचा स्लोप, रेषा पीक्यूचा चढ बरोबर रेषा आर एस चा चढ. मग या ठिकाणी रेषा पीक्यू, बिंदू पी आणि क्यू म्हणजे रेषा पीक्यूचा चढ काढायचा असेल तर हा y2 y1 x2 x1 आणि रेषा आर एस चा चढ काढायचा असेल तर इथे y2 y1 आणि x2 x1 हे घेऊन आपण रेषेचे चढ काढू शकतो. म्हणून 6 वजा 4 छेदात 3 वजा 2 बरोबर k वजा 1 छेदात
5 वजा 3 म्हणून 4 6 4 गेले 2 राहिले 2/1 बरोबर k वजा 1/2 म्हणून या ठिकाणी तिरकस गुणाकार करणार आहोत आपण. एकाने ह्याला गुणल्यानंतर k वजा 1 बरोबर 2 दुणे 4 बरोबर 4 म्हणून k बरोबर 4 अधिक 1 हा 1 पक्षांतर केला वजा 1 पक्षांतर केलेला आहे म्हणून त्याचं चिन्ह बदललेलं आहे. म्हणून k बरोबर 5 4 अधिक 1 5 म्हणून k ची किंमत आलेली आहे 5. उत्तर आहे k बरोबर 5. समजलं सर्वांना कसं k ची किंमत काढली ते?